हा, याचा अर्थ म्हाताऱ्या माणसात पण लहान बाळ असते. का तर लहान बाळ, लहान पोरग जसं लहान असतं म्हणजे बाल असतं, म्हणजे त्याला कळत नाही, तसं त्या म्हाताऱ्याला पण कळत नाही. का त्यानं कधी जीवनामध्ये शहाणं बनण्याचा जो प्रयत्न करायला पाहिजे तो त्याच्याकडून झाला नाही, तो प्रयत्नावर अवलंबून आहे. म्हणजे आपण ठरवलं तर आपण जागृत होऊ शकतो, नाही तर असंच जगायचं म्हटलं तर मग काय जगू चाललेलंच आहे, जीवन चाललेलंच आहे. जीवन काय आपल्या भन्नानुसार चाललं नाही, जीवन हे निसर्गानुसार चाललेलं आहे. निसर्गानं आपल्याला भूक दिली, आपण भाकरीसाठी धडपड करणार. आपल्याकडे जी वाणवा आहे, उणीव आहे, ती भरून काढण्यासाठी आपण हे करणार, प्रयत्न करणार. म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत, ज्या इच्छा आहेत, इच्छा गरजा ज्या आहेत, ज्या चित्तामध्ये आहेत, त्याच्यानुसार आपण धडपड करणारच. सांगायची गरज नाही. तहान लागली की पाणीच पिणार ना, दुसरं काय करणार. तहान लागली की पाणीच पिणार, भूक लागली की खाणार, झोप आली की झोपणार, काही भीतीदायक काय घडलं तर उठून पाहणार. है ना. आणि आपोआप होतं, नैसर्गिकपणे होतं, ज्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात ना, रिफ्लेक्स ऍक्शन. तर जीवन हे असं निसर्गप्रमाणे चाललेलं आहे. दुसरी एक नैसर्गिक गोष्ट अशी आहे की जीवन जन्माबरोबरच दुःख पण आलेलं आहे. म्हणून बाळ जन्माला आधी रडतं. आपण रडलो है ना, पण आठवतं का आपलं रडणं? आठवतं का आपल्याला आपलं रडणं नाही आठवत ना. आपण लहान होतो हे नाही आठवत आपल्याला. आणि लहानपणातले काही किती वर्ष आठवतात? पहिले वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षानंतर आठवत, त्याच्यानंतरच आठवत होतं. म्हणजे 5 वर्ष झोपेतच होतो आपण. जी गोष्ट आठवत नाही झोपेतच होतो ना आपण. हा, सगळ्यांना आठवत, पण बरंच आठवतं. आपण मगाशी म्हणलं की आता एखादा म्हातारा माणूस पण लहान पोरासारखाच करतो, म्हणजे तो अजून त्याला आठवत नाही, अजून शांतपण नाही आलं, मुद्दाम नाही करत तो. त्याच्याकडून हे काम झालं नाही, हे कार्य झालं नाही, जागृतीचं कार्य झालं नाही. हीच गोष्ट बुद्धांच्या लक्षात आली की वेळेवर जर जाग आली तर मग आपला जगण्याला, कार्याला दिशा मिळते. बाबासाहेबांनी जागर केलं, चळवळ उभी राहिली, त्याचे दिवस आपण पाहतो. विहारात बसलो, कशामुळं? जाग आल्यामुळं. त्यांना जाग आली, लोकांना जागर केलं, मार्ग दाखवला. आपल्याला बुद्धाच्या मार्गाने जायचंय, जागर व्हायचंय, अजून जागर व्हायचंय, शहाणं व्हायचंय. मार्ग दाखवला म्हणून आपण विहारात बसलो. मार्ग दाखवला म्हणून महारवाडे सुटले. मार्ग दाखवला म्हणून शिक्षण, मार्ग दाखवला म्हणून उच्च शिक्षण, पैसा मिळतोय. पण जो सगळ्यात मोठा मार्ग दाखवला, माणूस व्हा, माणुसकीचा मार्ग. आणि माणूस त्यालाच म्हणतात जो जागा आहे, ज्याला भान आहे, ज्याला कळतं आपण काय विचार करतो, आपल्या काय भावना आहेत, आपल्याला काय जाणवतं, काय कृती करतो, काय बोलतो. याचं जितकं जास्त भान तितका तो माणूस, नाहीतर तो मग प्राणी, दुसरा प्राण्यासारखा. तर ही गोष्ट आपल्याला आपण कशावर चर्चा करतोय की कार्यकारण भाव, कशामुळे काय घडतं. कार्यकारण भाव असं बौद्धातला शब्द आहे, माहिती असेल, प्रतीत्य समुत्पाद.
कार्यकारण भाव, ही जागृती आल्यामुळे माणसाला कार्यकारण भाव कळतो. आणि कार्यकारण भाव कळाला म्हणजे कशामुळे काय होतं हे कळालं की आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते आणि मग आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे आपण माणूस होतो आणि चांगला माणूस होतो, अधिकाधिक चांगला माणूस होतो, संपूर्ण जागृत माणूस होतो, बुद्ध होऊ शकतो. मग बुद्ध कुठं आहे असा मगाचा प्रश्न. बुद्ध कुठं आहे? आपल्या जागृतीमध्ये आहे. बीज रूपात आपल्यामध्ये जागृती आहे का? म्हणून तर आपण ऐकतो ना. आपल्यात आहे ते म्हणून आपण ऐकतो किंवा कळतोय, जाणतो, है ना. कमी जाणत असो पण जाणतो. पण सद्दै संखारा निच्चा, सगळे संस्कार म्हणजे जीवन हे अनित्य. म्हणजे आज एवढं जाणतं म्हणजे एवढंच नाही राहते, ते मोठं पण होऊ शकतं. आणि ती पण अनित्यता आहे, विकास आहे, डेव्हलपमेंट आहे. लहानपणची जागृती आणि म्हातारपणची जागृती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होऊ शकतो. किंवा म्हातारपणाची कशाला वाट बघायची? बुद्धांना 35 वर्षीच कळावं ते सगळं. बाबासाहेबांना सुद्धा काही गोष्टींची जाणीव विद्यार्थी दशेतच इतकी तीव्र होती, इतकी तीव्र जाणीव होती तर ते म्हणाले की माझ्या समाजाचं दुःख मला माझ्या अनुभवातून माहिती झालं. ते भान होतं. बाबासाहेबांपेक्षा जास्त यातना भोगणारे लोक बाबासाहेबांच्या वेळी आणि त्याच्या आधी होते. मागच्या लोकांना पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं. जसं आता पेशवाईतलं दुःख, पेशव्यांनी जे काही समजा मडकं टांगलं गळ्यात किंवा झाडू किंवा सगळ्याच्यापासून वंचित, पूर्ण अन्न, वस्त्र, निवारा, राहणं, खाणं, पिणं सगळं त्यांच्या अधिकारात होतं. उच्चवर्णीयांच्या, वरच्या वर्गांच्या. तेवढं दुःख बाबासाहेबांच्या काळात नव्हतं. त्याच्यापेक्षा जास्त दुःख बाबासाहेबांच्या आधी होतं. म्हणून आधीच्या लोकांना जाग आली का? बाबासाहेबांना ती जाग आली. ते त्यांना ती जाग आली म्हणून त्यांना इतरांच्या यातना जाणवल्या. इतरांच्या यातना त्याच्यामुळे जाणवला कारण ते स्वतः जागे झाले. म्हणून त्यांनी ती शिकवण दिलेली लोकांना. पण त्या जागृतीने त्यांना स्वतःचं जीवन समजलं, स्वतःच्या यातना समजल्या, तो प्रश्न समजला आणि मग त्याला धरून त्यांनी जो काही अभ्यास केला मग ते मुळापर्यंत गेले. काही अस्पृश्यता काय भानगड आहे, ही महारकी वतनदारी काय भानगड आहे, किंवा मग सगळ्याच अस्पृश्यांचं दुखणं त्यांना हळूहळू कळायला लागलं. तर त्यांनी काम महारांना धरून केलं. कारण का इथली व्यवस्थाच अशी आहे, तुम्ही तुमच्या लोकांना घेऊनच काम करू शकता. म्हणून मराठा नेत्यातच मराठा ऐकतो समाज, ब्राह्मण समाजाचं ब्राह्मण नेत्यातच RSSच ब्राह्मण लोक ऐकणार, चांभाराचा पुढारी असेल चांभार ऐकणार, महारांचा पुढारी असेल तर महार ऐकणार. आता बौद्धांचा आता मात्र थोडी परिस्थिती बदलली. आता बौद्ध ही काय फक्त महार समाजाची मोनोपॉली नाही. जगामध्ये अनेक लोक बुद्धाला मानतात, बुद्धांच्या मार्गावर आहेत. भारतात ती परिस्थिती असेल का आपल्या जातीतला माणूस आपला ऐकू शकतो? आता इथं है ना, कोण आले? सगळे आपलेच लोक आले. एक अपवाद सोडला पण त्यांनी तो मार्ग आता पत्करलाय, त्यामुळे काय प्रश्न नाही. त्यांचा आंतरजातीय विवाह सांगू मी म्हणजे त्या मराठा समाजाचे आहेत, परंतु त्यांचे पती बौद्ध होते. त्यामुळे आता त्यांनी ह्या मार्गात झोपून, आणि मुळात त्यांना स्वतःला ती आवड आहे. म्हणजे बौद्ध धर्म ही काय आपलीच एकाधिकारशाही नाही की आपल्याला समजत नाही, सगळ्यांना समजू शकतो. परंतु भारतातली परिस्थिती अशी आहे, विशेषतः हिंदुस्थानातली. भारतात एक हिंदुस्थान पण आहे ना, भारतात हिंदुस्थान आहे. आणि हिंदुस्थानातली परिस्थिती अशी आहे का तो जातीशी संबंध, जातीवर जास्त आधारलेला आहे. जातीसाठी माती खातो.
जातीतच आहे तो. आणि ही अडचण बाबासाहेबांना पण होती, म्हणून त्यांना महारांना घेऊनच चळवळ सुरू करावी लागली आणि धर्मांतर महारांना घेऊनच केलं. हे इथलं हे आहे वैशिष्ट्य आहे ते. आणि ते आता कधी त्याच्यात आमूलाग्र परिवर्तन होईल तो पुढचा प्रश्न आहे. परंतु त्याला एवढं एकच औषध आहे की सगळ्यांना जागं करता आलं पाहिजे आपल्याला. आणि सुरुवात आपल्यापासूनच आहे, परंतु सगळ्यांना ते जागं करता आलं पाहिजे. मग ते कळेल, जाण येईल आणि मग क्रांती होईल परत. तर असा हा मुद्दा आहे. तर आपण बोलता बोलता एका मुद्द्यावर आलो होतो. जन्माबरोबरच दुःख आलेलं आहे. यातनाचा जो अनुभव हा जन्माबरोबरच आलेला आहे. आणि लहान बाळ पण जन्म झाला रडतं है ना. आणि म्हातारपणात पण रडणं कुणणं चालूच असतं है ना. आणि मृत्यूच्या वेळेला पण भीती असते. म्हणजे जन्म, म्हातारपण, मृत्यू आणि मध्ये येणारे आजार, या 4 कारणाने दुःख असतं माणसाला है ना. मुख्यतः जन्म, जरा, व्याधी, मरण. जन्म, म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू. अजून 3 गोष्टी त्याच्यात वाढवलेल्या आहेत की जे आपल्याला पाहिजे, जे आपल्याला आवडतं, जे प्रिय आहे ते मिळालं की माणसाला आनंद होतो आणि ते नाही मिळालं की दुःख होतं. आणि जे माणसाला अप्रिय असतं म्हणजे आवडत नाही तेच जर झालं तर दुःख होतं. आणि त्याच्यासारखं थोडंसं झालं तर मग बरं वाटतं. त्याला अमुक एक माणूस मला नको होता ते बरं झालं. ते त्याचं बरं वाटतं. म्हणजे माणसाला जे म्हणजे जे अप्रिय आहे आणि प्रिय आहे, मनाला जे प्रिय आणि अप्रिय आहे ह्या दोन्हीचे सुख दुःख आहेत. म्हणजे जन्म, म्हातारपण, आजार, मृत्यू मनासारखं होणं म्हणजे प्रिय, मनासारखं न होणं अप्रिय, हे सगळे दुःखाचे कारण आहे. आणि हे जन्माबरोबरच आलेलं आहे. लहान बाळ जन्माला आल्याबरोबर रडतं. लहान पोराची तुम्ही खेळण्यात काही तर ते हिसकावून घेतलं तरी ते रडतं, गागतं. यातना या आपल्या जन्माबरोबरच आलेल्या आहे आणि त्या मरेपर्यंत चालतात. कोणाचा मरेपर्यंत चालणार? जो भानावर आलेला नाही, जो जागा नाही, त्याच्या यातना ह्या तशाच चालणार, वाढत जाणार, त्या कमी होणार नाही जोपर्यंत त्याचं मन बदलत नाही, चित्त बदलत नाही. आणि ही बदलण्याची जी एक क्रिया आहे ती जागृती नव्हते, सती नव्हते. म्हणून आपल्याला हा जो काय म्हणतो आराखडा जो आहे हा इथपर्यंत आपण लक्षात घेतला. पुढचा जो आपोआप जो प्रश्न निर्माण होतो की हे करायचं कसं, प्रॅक्टिकली हे करायचं कसं, कुठून सुरुवात करायची, असा प्रश्न पुढचा येणार आहे. तो आपण एक थोडं 5-10 मिनिटं आपण ब्रेक घेऊ आणि मग परत चालेल ना.